आता भरपूर अशी लाडकी बहीण आहेत की ज्यांची जानेवारी महिन्यापासून हप्ता आलेला नाहीये. नोव्हेंबर महिन्यापासून हप्ता आलेला नाहीये. जून, जुलै महिन्यापासून हप्ता आलेला नाहीये. तर ह्यांना थांबलेले हप्ते सगळे भेटणार का? मार्च महिन्यापासून एप्रिल, मे हे जे 3 महिने आहेत, हे सर्व लाडक्या बहिणींना अजून कोणाला हप्ता आलेलाच नाहीये. तर ह्यामध्ये तुम्हाला हे पण नोटीस येत असेल, तुम्हाला कळत पण असेल कोणते कोणते युट्यूब हे पण व्हिडिओ बनवत आहेत, की ह्या तालुक्यात, ह्या जिल्ह्यात, ह्या गावात ₹3000 वाटप सुरू झाले. इथं ₹3000 आले, इथं ₹4500 आले, वाटप सुरू झाले. तर हे सगळी फेक न्यूज आहेत. अजून कुणाला वाटप सुरू झालेलं नाही कोणत्याही जिल्ह्यात, कोणत्याही तालुक्यात, कोणत्याही गावात. तर हे सगळे फेक न्यूज आहेत. फक्त आता एवढं नोटीस येणार आहे की पैसे किती येणार आणि कधीपर्यंत येईल. तर हे जे आहे हे आता तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका आणि पाठीमागचे जे राहिलेले हप्ते आहेत त्याबद्दल काय सूचना आहे शासनाकडून हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. कमेंट करा तुमचं हप्ता फेब्रुवारीचा आलेला आहे का नाही. लास्ट फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला होता, तर तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला की नाही, कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे ते आपल्याला कळेल म्हणजे या माध्यमातून. तर आता जर बघितले तर शासनाकडनं निर्णय काय आलेला आहे की जे जानेवारी महिन्यापासून हप्ते आलेले नाही आहेत तर त्यांची ई केवायसी दुरुस्ती करायची संधी चालू होती. तर त्यामध्ये तुमची ई केवायसी दुरुस्ती झालेली आहे का? फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ज्यांना ज्यांना आलेला आहे तर त्यांना पुढे सगळे हप्ते एकत्रित भेटत राहणार, कंटिन्यू भेटणार. पुढे पूर्ण 1 वर्षाचा प्लॅन आहे लाडकी बहीण योजनेचा. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. बंद म्हणजे हे 1 वर्ष तर पूर्ण प्लॅन आहे लाडकी बहीण म्हणजे पैसे मंजूर केल्यानं. तर ह्यामध्ये उशीर का होत आहे? लाडकी बहीण पैसे वितरण करायला उशीर का होत आहे? कारण की बरेच असे ठिकाणी जर बघितले तर गावात वगैरे पुरुषांनी लाडकी बहिणीचे फॉर्म भरलेले आहेत आणि ह्यामध्ये भरपूर जणांचे जे आहेत की सरकारी कर्मचारी होते त्यांनी सुद्धा फॉर्म भरले होते. तर ते सरकार काय करायला लागले आता लाडकी बहीणमध्ये त्यांनी ते सगळं चेकिंग करून त्यांनी ते मंजूर करणार आहे. त्यामुळे त्यांनी उशीर करत आहेत, थोडंफार उशीर होत आहे आणि मार्च एप्रिल महिना म्हटलं तर उशीर होतच. तर हप्ते सगळ्यांना येणार आहेतच. फक्त यामध्ये तिन्ही महिन्याचे हप्ते एकत्रित येणार का? मार्च, एप्रिल, मे. तर ह्यामध्ये तिन्ही हप्ते ₹4500 एकत्रित येण्याची शक्यता नाहीये. बट हे एक शक्यता आहे की मार्च आणि एप्रिल महिना हे 2 महिन्याचे 3-3 हजार रुपये सगळ्या लाडक्या बहिणींना म्हणजे जे जे पात्र लाडकी बहीण आहेत ज्यांची केवायसी झालेली आहे, ज्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे, त्या लाडक्या बहिणींना ₹3000 एकत्रित यायला सुरुवात होईल. बट ₹4500 येईल असं हे शक्य नाहीये कारण की अजून मे महिना चालू आहे. तर प्रत्येक ज्यावेळी पैसे वितरण होतात तर पाठीमागच्या महिन्याचे ह्या महिन्यामध्ये वितरण होतात. तर मे महिन्याचा हप्ता सोडून द्या, ह्या महिन्याचे पैसे माझ्या तर मतीने येणार नाहीयेत. तर आले तर तुम्हाला ₹3000 येईल आणि हे कोणत्या बँक खात्यामध्ये येणार आहेत ते सुद्धा मी हे माझ्या आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे. म्हणजे फक्त ह्यामध्ये आता पाठीमागे नोटीस आलती की शासनाने निर्णय घेतलेला आहे की 8 बँक आहेत की ते 8 बँकामध्ये शासनानं हे पैसे डीबीटी करणार नाहीये. तर त्यामध्ये डीबीटी बंद आहे. तर ते 8 बँक कुठले आहेत तुम्हाला माहित नसेल, जर तुम्हाला काय माहितीच नाहीये, कोण सांगितलं नसेल, तुम्हाला कळालं पण नसेल, तर तुम्ही आपल्या चॅनलवर ते व्हिडिओ पण आहे, तुम्ही ते व्हिडिओ पण बघू शकता. कारण की ते व्हिडिओ मध्ये पण लिहिलेलं आपल्या चॅनलवर तुम्ही जाऊन व्हिजिट करून तुम्ही बघू पण शकता. ते व्हिडिओमध्ये 8 बँक आहेत. जर तुम्हाला त्या बाबतीत जर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा. त्या बाबतीत मी अनेकदा तुम्हाला सविस्तर माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. आणि जी राहिली गोष्ट पाठीमागचे जे जानेवारी महिन्यापासून हप्ते आलेले नाहीत आणि जे जून, नोव्हेंबर पासून हप्ते आलेले नाहीत, जानेवारी महिन्यापासून हप्ता बंद झालेलं त्यांची जर समजा ई केवायसी दुरुस्ती झाली असेल तर त्यांना आता हप्ता येणार आहे. त्यांना आता हप्ता येणार. फक्त एवढंच काय जानेवारी महिन्यापासून पैसे येणार का नाही येणार त्या बाबतीत अजून शासनाने काही सांगितलेलं नाही. बट ह्यामध्ये जे आहे हप्ता येणार तुम्हाला. आणि जी राहिली गोष्ट नोव्हेंबर महिन्यापासून आणि जून जुलै पासून हप्ते बंद झालेले जे लाडकी बहीण आहेत त्यांचं जर ई केवायसी दुरुस्तीमध्ये झाले असेल तर त्यांना हप्ता इथं चालू होणार, पाठीमागचे हप्ते भेटणार नाही. हे सरळ सरळ शासनानं सांगितलं पण होतं अगोदर पाठीमागचे हप्ते भेटणार नाही म्हणून. आणि जी राहिली गोष्ट ई केवायसी झालीच नाही त्यांची तर त्यांना जे आहे मात्र त्यांना आता भेटणार नाही. त्यांना नवीन ई केवायसी संधी चालू झाली तर त्यांना त्यांचे हप्ते चालू व्हायला सुरुवात होऊ शकते. जर समजा तुमची ई केवायसी तुमचं जून जुलै महिन्यापासून हप्ता बंद झालेला आहे आणि तुमची ई केवायसी झाली आहे तर तुम्हाला आता मात्र हप्ते भेटायला चालू होणार, सगळ्यांना हप्ते यायला सुरुवात पण होणार. तर म्हणून आपण जर बघितलं तर तुम्ही कोणत्याही जर 3000 आले, 4500 आले असे न्यूज बघितलं तर ते फेक आहेत. अजून कुठे पैसे वितरण व्हायला चालू झालेलं नाहीये. मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता यायला सुरुवात होणार आहे आणि हे जे वितरण होणार आहे हे कमीत कमी 8 ते 10 दिवसाच्या मध्ये आता नोटीस येणार आहे. कारण की मंगळवारी आज बैठक झालेली आहे, मीटिंग पण झालेली आहे आणि आता पुढे जे आहे 8 ते 10 दिवस मध्ये त्याचं आपल्याला
कळेल. तर म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे लवकरात लवकर ती जी नोटीस आहे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि अशा नवीन नवीन माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या सरकारी योजना चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुमचा लास्ट फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटला आहे का नाही. धन्यवाद.